अनुवंशिक कारण जर सोडले तर 90% कॅन्सर होण्याच्या मागे क्रॉनिक इन्फ्लामेशन जोडलेलं आहे. पण गुड न्यूज अशी आहे की क्रॉनिक इन्फ्लामेशन आपण रिव्हर्स करू शकतो. आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये क्रॉनिक इन्फ्लामेशन म्हणजे काय, क्रॉनिक इन्फ्लामेशनचे रूट कॉजेस काय आहेत, क्रॉनिक इन्फ्लामेशन कॅन्सरसोबत कसं लिंक करतं, क्रॉनिक इन्फ्लामेशनचे सिम्पटम्स काय आहेत आणि शेवटी क्रॉनिक इन्फ्लामेशन कसं रिव्हर्स करायचं याबद्दल सांगणार आहे. त्यामुळे माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हाय फ्रेंड्स, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आहे अँड वेलकम टू माय चॅनल जर्नी टू हिलिंग विथ डॉक्टर संध्या. माझ्या ह्या चॅनलमध्ये तुम्हाला कॅन्सर अवेअरनेस मिळेल आणि कॅन्सर प्रिव्हेन्शन कसं करायचं याच्याबद्दल टिप्स मिळतील. इन्फ्लामेशन ही आपल्या इम्युन सिस्टीमची कोऑर्डिनेटेड पद्धतीने दिलेली एक रिस्पॉन्स आहे आणि हा रिस्पॉन्स कधी मिळतो, जेव्हा आपल्याला इन्फेक्शन होतं, इंजुरी होते किंवा आपल्या शरीरामध्ये काही टॉक्झिन्स, काही केमिकल्स जातात, आपल्याला काही मार लागला आहे, तिथले सेल्स टिश्यू डॅमेज झालेले आहेत, तेव्हा त्या आपल्या इम्युन सिस्टीमला सिग्नल पाठवतात हेल्प. आपली इम्युन सिस्टीम ही ॲक्शनमध्ये येते आणि तिथं भरपूर रक्तपुरवठा पाठवला जातो आणि इम्युन सेल्स पाठवले जातात. त्याच्यामध्ये लिम्फोसाइट्स, न्यूट्रोफिल्स, मायक्रोफेजेस आणि तिथं टिश्यूचं रिपेअर चालू होतं. रिपेअर संपतं, रिझॉल्युशन होतं, हिलिंग होते. इम्युन सिस्टमचं जे ॲक्शन रिस्पॉन्स असतो ते तिथंच संपतं. आता क्रॉनिक इन्फ्लामेशन कशाला म्हणतात? आपण टिश्यू इंजुरीचंच उदाहरण घेऊ. टिश्यू इंजुरी झाली, तिथल्या डॅमेज सेल्सनी हेल्प मागितली, इम्युन सिस्टीम ॲक्शनमध्ये आली आणि त्या टिश्यूचं रिपेअरिंग चालू झालं. पण असं झालं की ते रिपेअरिंग पूर्ण नाही झालं, ते जे रिझॉल्युशन असतं ते पूर्ण नाही झालं. सेल इंजुरीचं जे कारण आहे ते तिथं तसंच राहिलं, म्हणजे सेल इंज्युअर होत राहिले आणि इम्युन सिस्टीम आपला रिस्पॉन्स पाठवतच राहिली. तिथे अजून डेंजरचे सिग्नल्स पाठवले गेले. इम्युन सिस्टीमपासून जे प्रो इन्फ्लामेटरी फॅक्टर्स असतात ते पण जास्त प्रमाणात तयार व्हायला लागले. ह्या गोष्टीमुळं तिथे एक असं वातावरण तयार झालं, त्याला आपण क्रॉनिक इन्फ्लामेशन असं म्हणतो. म्हणजे तिथे हिलिंगची प्रोसेस झालीच नाही. जी इम्युनिटी आपल्याला इंजुरी, इन्फेक्शन्स, टॉक्झिन्सपासून वाचत होती, तीच इम्युनिटी आपल्या विरुद्ध उभा राहते आणि हा सगळ्यात मोठा रोल आहे क्रॉनिक इन्फ्लामेशनचा. यामुळं सेल डॅमेज व्हायला लागतात, DNA डॅमेज व्हायला लागतात, जीन म्युटेशन्स वाढायला लागतं आणि त्या कंडिशनचं रूपांतर एका क्रॉनिक डिझीजमध्ये व्हायला लागतं. आहे नॉर्मल पेशी. नॉर्मल पेशीचं कॅन्सर सेल्समध्ये रूपांतर होणं हे एक लॉंग प्रोसेस आहे, एक मल्टी स्टेप प्रोसेस आहे. म्हणजे एखादं सेल डॅमेज झालं, त्याच्यातलं DNA डॅमेज झालं आणि ते डायरेक्टली कॅन्सर सेल्समध्ये फॉर्म झालं असं होत नाही. तर त्याच्यामध्ये काही घटना घडायला लागतात. हे न्यूक्लियस आहे आणि ह्या न्यूक्लियसमध्ये असं हे क्रोमॅटिड्स, त्याला आपण क्रोमोझोम्स पण म्हणू शकतो, ते असे तरंगत असतात. क्रोमोझोम्समध्ये DNA असतं. आता आपल्याला माहिती आहे की DNA स्ट्रक्चर कसं आहे. आपण जर क्रोमोझोमचा एक छोटासा पार्ट घेतला तर त्या पार्टला आपण म्हणू शकतो की जीन. ह्या जीनचं एक्सप्रेशन असतं, म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारची माहिती असते आणि ती पुढे कॅरी ऑन होते. जेव्हा जीन म्युटेशन होतं म्हणजे सेल्स डॅमेज होते, सेल डॅमेज झाल्यानंतर त्याचं जे न्यूक्लियस असतं ते डॅमेज होतं, DNA डॅमेज होतं. DNA डॅमेज होतं म्हणजे DNAमधला हा जो जीनचा पार्ट आहे तो डॅमेज होतो. ह्या जीनचं एक्सप्रेशन बदलतं. असं समजा जीन हे मायक्रोचिप आहे आणि जेव्हा व्हायरस अटॅक करतात तेव्हा हे जीनचं म्युटेशन होतं आणि ह्याच्यामध्ये जी काय माहिती आहे, म्हणजे त्या मायक्रोचिप्समधला जो काही डेटा आहे तो करप्ट होतो. म्हणजे ती फाईल तशीच राहील का? नाही, ती फाईल चेंज होईल. अशा प्रकारे ह्याला म्हणतात जीन म्युटेशन. एक जीन म्युटेशन होऊन नॉर्मल सेल कॅन्सर सेल्समध्ये रूपांतरित होत नाही, त्याला मल्टिपल जीन म्युटेशन व्हावं लागतं. म्हणजे हे DNAला सारखं डॅमेज होत राहतं आणि त्यामुळे हे जीन म्युटेशन होत राहतात. हे जीन म्युटेशन वारंवार होऊन एका नॉर्मल सेलचं स्ट्रक्चर चेंज होतं, त्याचं काम चेंज होतं, त्याची जी प्रोसेस असते ती सगळी चेंज होते. त्याचं रूपांतर एका ॲबनॉर्मल सेलमध्ये होतं. अजूनही ही एक ॲबनॉर्मल सेल आहे जी कॅन्सर सेल्स झाली नाही. आता ह्याची कॅन्सर सेल्स कधी होणार? जेव्हा ही सेल्स वाढायला लागते, म्हणजे ती अनियंत्रित, अनियमित वाढायला लागते. हे आहे कॅन्सर सेलचं कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे नॉर्मल पेशी कशी असते की तिचं एक शिस्तबद्ध पद्धतीने डिवायडेशन होतं. डिव्हिजनला हे न्यूक्लियस कंट्रोल करत असतं. हे ॲबनॉर्मल सेल आहेत, ह्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल 1, 2, 3, 4 असे मल्टिपल न्यूक्लियस आहेत आणि ही जी सेल असते आपल्या न्यूक्लियसचं ऐकत नाही आणि ती डिवाईड व्हायला लागते. तर ही प्रोसेस आहे एक नॉर्मल सेलपासून कॅन्सर सेल्स बनण्यापर्यंत.
आता हे कॅन्सर सेल्स वाढत असल्यामुळं त्याला न्यूट्रिशन, ब्लड, ऑक्सिजनची गरज लागते. हे सेल्स काय करतात, ट्रिगर करायला लागतात, सिग्नल देतात की हां आम्हाला आता ब्लड हवं आहे, आम्हाला ऑक्सिजन हवं आहे, आम्हाला न्यूट्रिशन हवं आहे, असं एक सिग्नल्स ते स्प्रेड करतात. असं केल्यामुळे काय होतं की त्यांच्या आजूबाजूला जे काही रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्या ग्रो करायला लागतात आणि हळूहळू त्या ट्यूमर सेल्सपर्यंत, त्या कॅन्सर सेल्सपर्यंत पोहोचायला लागतात आणि त्यांना ब्लड सप्लाय करायला लागतात, न्यूट्रिशन सप्लाय करायला लागतात. त्याचा रिझल्ट काय होतो की ह्यांचं अजून जास्त प्रमाणात डिव्हिजन व्हायला लागतं आणि ह्या स्टेजला आपण म्हणतो ट्यूमर. जिथे कुठे ही कॅन्सर सेल आहे आणि ती डिवाइड होते आणि त्याच्या ट्यूमरमध्ये रूपांतरित होते, त्याच्या आजूबाजूच्या स्ट्रक्चरमध्ये त्या घुसायला लागतात. हळूहळू अशी स्टेज येते की हे जे सेल्स आहेत, ट्यूमर सेल्स आहे, जे ट्यूमर बनलेले आहे त्याच्यामधून एखादी सेल्स ती तुटते आणि तिथल्या जवळच्या रक्तवाहिन्यामधून ती कॅरी होते. ती आपल्या शरीरामधले जे व्हायटल ऑर्गन्स असतात, म्हणजे फुफ्फुस आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, याच्यामध्ये ते पोहोचतात आणि इथं पण ट्यूमर बनवायला लागतात आणि ह्या स्टेजला आपण म्हणतो मेटास्टेसिस. आणि ही जी सगळी प्रोसेस आहे, हे जी मी तुम्हाला आता सांगितली, ह्या सगळ्या प्रोसेस शरीरामध्ये केव्हा होतात, जेव्हा असतं क्रॉनिक इन्फ्लामेशन. आपल्या शरीरामध्ये क्रॉनिक इन्फ्लामेशन आहे तेव्हा आपली नॉर्मल सेल्स डॅमेज व्हायला लागली आहे आणि तिच्यापासून कॅन्सर सेल्स बनायला आहेत. कॅन्सर सेल्सला ब्लड सप्लाय मिळतो आहे, त्याचं ट्यूमरमध्ये रूपांतर होतं आहे आणि नंतर त्याचं मेटास्टेसिस होतं आहे. ह्या कॅन्सर सेल्सचा पूर्ण जो प्रवास आहे त्या प्रवासाला खत पाणी घालणं आणि ते घडवून आणणं, ह्याचं जे काम आहे हे आहे क्रॉनिक इन्फ्लामेशनचं. आता आपल्या शरीरामध्ये क्रॉनिक इन्फ्लामेशन आहे हे कसं ओळखायचं? तुम्हाला फटीग जाणवणं, म्हणजे काही कारण नसताना सतत थकवा, टायर्डनेस जाणवणं, ब्रेन फॉग होतं, म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल खूप कमी होतं आहे. इनफॅक्ट तुम्ही एखादं चांगलं डिसिजनसुद्धा घेऊ शकत नाही. तुमचं वेट गेन होतं आणि ह्या वेट गेनला तुम्ही एक्सप्लेन करू शकत नाही. तसंच तुमच्या लोअर ॲब्डोमेनमध्ये फॅट जमा व्हायला लागतं. तुम्हाला स्किन प्रॉब्लेम्स आढळतात, म्हणजे जसं ॲक्नी आहे किंवा सोरेसिस आहे, स्किन रॅशेस आहे. आता काही मार्कर्स आहेत, म्हणजे तुम्ही म्हणू शकतात की स्मोक डिटेक्टर्स. तुमच्या घरामध्ये आग तर नाही लागली आहे पण छोटंसं कुठंतरी काहीतरी जळतं आहे आणि धूर निघतं आहे, तेव्हा स्मोक डिटेक्टर्स त्याचं मोठ्या आगीमध्ये रूपांतर होण्याच्या आधी त्याला शोधून काढतं. म्हणजे क्रॉनिक इन्फ्लामेशन तर आहे पण त्याचं पुढे डिसीजमध्ये रूपांतर नाही झालं, अशा कंडिशनमध्ये हे बायोमार्कर्स करून आपण त्याचा शोध घेऊ शकतो. याच्यामध्ये येतं हाय सेन्सिटिव्ह सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, फास्टिंग इन्सुलिन, HbA1c, तसंच ओमेगा 3 इंडेक्स, होमोसिस्टिन लेवल्स, इंटरल्युकिन 6. आता क्रॉनिक इन्फ्लामेशन होण्याचे रूट कॉजेस काय आहेत? समजा एखादी आपण माचीसमधली काडी पेटवली आणि ती सतत पेटत राहावी म्हणून एक एक काडी आपण त्याला जोडत गेलो. त्याच्यात थोडंसं गवत टाकलं, पेपर टाकलं, डिझेल टाकलं, काय होईल? एका काडीपासून सुरुवात झालेल्या आगीचं मोठ्या आगीमध्ये रूपांतरित होईल. क्रॉनिक इन्फ्लामेशनचं पण असंच होतं. क्रॉनिक इन्फ्लामेशन एका सिंगल ट्रिगरमुळं चालू होऊ शकतं, पण आपल्या डेली हॅबिट्स, डेली स्ट्रेसेस आणि वेगवेगळ्या गोष्टींना झालेलं आपलं एक्सपोजर यामुळं त्याच्यामध्ये भर पडत जातं. त्याच्यामधलं पहिलं रूट कॉज आहे गट मायक्रोबियम इम्बॅलन्स. असं म्हटलं जातं की आपलं पोटाचं आरोग्य हे इम्युनिटीचा मोठा भाग आहे. आपल्या गट मायक्रोबियमपासून ब्युटारेट हे शॉर्ट चेन ऑफ फॅटी ॲसिड्स तयार होतं, हे क्रॉनिक इन्फ्लामेशनला कमी करतं. पण जर मायक्रोबियममध्ये जर डिसबायोसिस झालं, म्हणजे त्याच्यातलं बॅलन्स बिघडलं, बॅड बॅक्टेरिया वाढले, गुड बॅक्टेरिया जर कमी झाले, तर हे ब्युटारेट बनत नाहीत आणि त्यामुळं क्रॉनिक इन्फ्लामेशन व्हायला मदत होत आहे. विसरल फॅट. विसरल फॅट म्हणजे आपल्या नाभीखालच्या पोटावर फॅट जमा होणं. तुमचं पोट हे क्रॉनिक इन्फ्लामेशन तयार करण्याची फॅक्टरी होतं. स्ट्रेस. समजा तुम्ही कार रात्रभर चालू ठेवली तर काय होईल? इंजिन गरम होईल, त्याच्यातून धूर यायला लागेल आणि प्रॉबेबली कार खराब होऊन जाईल. क्रॉनिक सायकोलॉजिकल स्ट्रेस हे नुसतं मेंटल हेल्थ खराब नाही करतं, तर आपल्या शरीरामध्ये क्रॉनिक इन्फ्लामेशन तयार करायला मदत करतं. एन्व्हायरमेंटल टॉक्झिन्स. एअर पोल्युटंटमध्ये असे काही पोटेन्शियल टॉक्झिन्स आहेत, ते आपले एंडोक्राईन सिस्टम डिस्टर्ब करतात, क्रॉनिक इन्फ्लामेशन तयार करतात आणि आपलं सेल डॅमेज पण करू शकतात.
2020मध्ये लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ मॅगझिन यामध्ये एक स्टडी दिली. हाय पोल्युटेड रिजनमध्ये राहणाऱ्या व्यक्तींचं जेव्हा इन्फ्लामेटरी मार्कर्स तपासले गेले तेव्हा त्यांच्यामध्ये इंटरलेकिन 6 आणि CRP यांचे हाय लेवल्स आढळले. पुअर स्लीप, चांगली ॲडिक्वेट झोप म्हणजे आपलं नाईट क्लिनिंग स्केड्यूल आहे. चांगली झोप आपल्या शरीरातला सगळा कचरा काढून टाकते आणि एक प्रकारचं हिलिंग करते. पण जर तुम्ही सातत्याने चांगली झोप घेत नसेल तर हा कचरा जमा व्हायला लागतो आणि हा कचरा काय असतो? क्रॉनिक इन्फ्लामेशन. सेडेंटरी लाईफस्टाईल, आपले मसल्स हे एका फार्मसीसारखे आहेत, म्हणजे एखाद्या मेडिकल स्टोअरसारखे आहेत. जर आपण रेग्युलर एक्सरसाइज करत गेलो तर आपल्या मसल्समधून मायोकिन्स हे अँटी इन्फ्लामेटरी मेडिसिन्स आपल्याला मिळत जातं. पण सेडेंटरी लाईफस्टाईलमुळं क्रॉनिक इन्फ्लामेशन वाढायला लागतं. 2019मध्ये ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये एक स्टडी पब्लिश केली गेली. 1,00,000 व्यक्तींच्या फूड हॅबिट्स चेक करण्यात आल्या. त्याच्यामध्ये जे लोक जंक फूड खातात, प्रोसेस फूड खातात, अशा लोकांमध्ये प्रीमॅच्युअर डेथ होण्याचं रिस्क जास्त प्रमाणामध्ये आढळून आलं. वरवर पाहायला गेलं तर प्रोसेस फूड आपल्याला हार्मलेस वाटतं, की जेव्हा आपण ग्रॉसरी घ्यायला जातो तेव्हा आपण पॅकेज फूड बघतो आणि त्याच्यावर लेबल लिहिलेलं असतं हेल्दी, विटॅमिन्स आहेत वगैरे वगैरे. पॅकेजच्या पाठीमागचं जे लेबल असतं ते आपण वाचत नाही. त्या लेबलमध्ये काय इन्ग्रेडियंट आहे, ट्रान्स फॅट आहे का, शुगर किती आहे, सोडियम किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे. बघा, तुम्ही जर जंक फूड, प्रोसेस फूड खाल्लात, पोटामधले जे गुड बॅक्टेरिया आहेत ते खराब व्हायला लागतात, नष्ट व्हायला लागतात, बॅड बॅक्टेरिया वाढायला लागतात. तुम्ही स्ट्रेसला तोंड देण्यासाठी एकदम व्हलरेबल होतात, म्हणजे तुम्हाला कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीचा स्ट्रेस यायला लागतो आणि यामुळं तुमची स्लीप डिस्टर्ब व्हायला लागते. जेव्हा तुम्ही अपुरी झोप घ्यायला लागतात तेव्हा तुम्हाला परत जंक फूड, प्रोसेस फूड ह्याचं क्रेविंग व्हायला लागतं. हे एक लूप आहे, एक विशियस सायकल आहे आणि याच्यामधले सगळे फॅक्टर्स आपल्या शरीरामध्ये क्रॉनिक इन्फ्लामेशन तयार करण्यासाठी कारणीभूत आहेत. आपल्यामध्ये क्रॉनिक इन्फ्लामेशन आहे का नाही हे बघण्यासाठी काही पॅरामीटर्स आहेत का? एनर्जी, म्हणजे तुमची एनर्जी लेवल कशी आहे, तुम्ही स्पॉन्टॅनियस आहात की नाही, का तुम्हाला एकदम लिथार्जिक वाटतं आहे, तुम्हाला उठावं असं वाटत नाही, तुम्हाला काही काम करावं असं वाटत नाही, कुठलं नवीन काम करण्यासाठी तुमच्यामध्ये बिलकुल एनर्जी नसते. अशा वेळेस असू शकतं की त्यामागे क्रॉनिक इन्फ्लामेशन काम करतं आहे. स्लीप क्वालिटी, अधूनमधून तुम्हाला जाग येते, सकाळी तुम्हाला ताजंतवानं वाटत नाही, कदाचित तुम्हाला क्रॉनिक इन्फ्लामेशन असू शकतं. मूड, छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुम्ही ट्रिगर होता, तुम्ही लगेच हाय पिचवर जाता, डिप्रेस होता, त्याच्यामागे क्रॉनिक इन्फ्लामेशन असू शकतं. वेस्ट टू हाईट रेशो, तुम्ही तुमची हाईट मोजा, नंतर तुमचं वेस्ट सर्कम्फरन्स मोजा. तुमच्या हाईटच्या अर्ध्यापेक्षा कमी तुमचं वेस्टचं सर्कम्फरन्स असलं पाहिजे आणि हे एक हेल्दी रेशो आहे. म्हणजे सध्या BMI थोडंसं आउटडेटेड आहे. वेस्ट टू हाईट रेशो हे आपल्या शरीरामध्ये किती इन्फ्लामेशन आहे हे दर्शवतं. हे सगळे जे पॅरामीटर्स आहेत हे तुमचं शरीर तुम्हाला काही सांगू इच्छित आहे, काहीतरी आतमध्ये चुकीचं होत आहे. एक मोठं डॅमेज होण्याच्या आधी आपण क्रॉनिक इन्फ्लामेशनला कसं रिव्हर्स करू शकतो आणि ह्याच्यासाठी तुम्हाला फार काही करायची गरज नाही. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये थोडंसं तुम्हाला मॉडिफिकेशन करायचं आहे. त्यात पहिलं येतं डाएट. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त omega-3 फॅटी ॲसिड्सचा कसा समावेश होईल ते तुम्हाला बघावं लागेल आणि सगळ्यात त्याचा मोठा सोर्स आहे फिश, ॲव्होकाडो, फ्लॅक्स सीड, चिया सीड्स, वॉलनट, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल यापासून तुमचं चांगल्या फॅटचं म्हणजे omega-3 फॅटी ॲसिड्सचा सोर्स मिळू शकतात. omega-3 फॅटी ॲसिड्स हे क्रॉनिक इन्फ्लामेशन्स दुरुस्त करण्यासाठी एक मेजर फूड इन्ग्रेडियंट्स आहे. याच्यानंतर येतं होल ग्रेन, व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स. होल ग्रेनमध्ये फायबर असतं ज्याच्यामुळे आपले गट मायक्रोबियम वाढतात. व्हेजिटेबल्समध्ये आणि फ्रूट्समध्ये फायबर पण असतं आणि सोबत पॉलिफेनॉल असतं. पॉलिफेनॉल हे स्ट्रॉंगली अँटीऑक्सिडंट आहे आणि आपल्या बॉडीचं इन्फ्लामेशन कमी करण्यासाठी मदत करतं. तुमची स्लीप इम्प्रूव्हमेंट करा, त्यासाठी माझा व्हिडिओ पहा. गुड स्लीप त्यालाच म्हणतो जी 7 तासापेक्षा जास्त असली पाहिजे, कन्सिस्टंट असली पाहिजे आणि गाढ झोप असली पाहिजे. स्ट्रेस मॅनेजमेंट, तुम्हाला काही सायकोलॉजिकल आणि फिजिकल स्ट्रेस असेल तर त्या बाबतीत काहीतरी तुम्हाला करायला पाहिजे. मूवमेंट्स, आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज क्रॉनिक इन्फ्लामेशन कमी करण्यासाठी खूप कारणीभूत आहे. एक्सरसाइजवर पण मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे,
तरीसुद्धा परत एकदा सांगते, तुम्ही दर आठवड्याला 150 मिनिट ॲरोबिक ॲक्टिव्हिटीज केलं पाहिजे आणि त्या आठवड्यामध्ये कुठले पण 2 दिवस तुम्हाला वेट रेजिस्टन्स ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला पाहिजे. आपल्याला हे गोल सेट करावं लागेल आणि पूर्ण करावं लागेल. डाएटमध्ये सांगायचं झालं, सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट तुमच्या डाएटमधून वगळायला पाहिजे. अल्ट्रा प्रोसेस फूड, रेड मीट तुम्ही टाळायला पाहिजे. रिफाईंड शुगर असलेले पदार्थ किंवा ड्रिंक्स अवॉइड केलं पाहिजे. इन्फ्लामेशन कमी होण्यासाठी तुम्ही काही सप्लिमेंट पण घेऊ शकता. यामध्ये तुम्ही ओमेगा 3 फॅटी ॲसिड घेऊ शकता. तुम्ही विटॅमिन डी घ्यायला पाहिजे. विटॅमिन डीसाठी तुम्ही सकाळी लवकर उठून सूर्यप्रकाशामध्ये थोडंसं आपला वेळ घालवायला पाहिजे. तसं जमत नसेल तर तुम्ही विटॅमिन डी सप्लिमेंट घेऊ शकता. विटॅमिन डी सप्लिमेंटमुळं इम्युनिटी स्ट्रॉंग होते आणि क्रॉनिक इन्फ्लामेशन कमी व्हायला मदत होते. प्रोबायोटिक्स, आपले गट बॅक्टेरिया वाढण्यासाठी आपण प्रोबायोटिक्स घेऊ शकतो आणि त्यातल्या त्यात बिफ्लोबॅक्टेरियम आणि लॅक्टोबॅसिलस याचे काही स्पेसिफिक स्ट्रेन असतात. हे स्पेसिफिक स्ट्रेन घेतल्यामुळं आपल्या शरीरातलं क्रॉनिक इन्फ्लामेशन कमी व्हायला मदत होतं. वाळवी एखाद्या लाकडाला पोखरायला चालू करते. सुरुवातीला लक्षात येत नाही, पण ते पूर्ण लाकूड पोगर होऊन जातं. क्रॉनिक इन्फ्लामेशन आपल्या शरीरामध्ये असंच काम करतं. मी माझं स्वतःचं उदाहरण देते. माझी खूप बिझी लाईफस्टाईल होती. माझं क्लिनिक होतं आणि सोबत मी NGO पण चालवत होते. रात्री व्यवस्थित मी झोपत नव्हते. कंटिन्युअसली सतत मी स्ट्रेसमध्ये असायचे. त्यामुळं माझ्या ओव्हरीमधली एक जी नॉर्मल सिस्ट होती, एक सिम्पल सिस्ट होती, त्याचं रूपांतर एक हाय ग्रेड कार्सिनोमामध्ये झालं. आपलं शरीर आपल्याला नेहमी काही ना काही संकेत देत असतं. त्याला निग्लेक्ट करू नका आणि लवकरात लवकर आपल्या शरीरातलं क्रॉनिक इन्फ्लामेशन ओळखा आणि ते कमी करण्यासाठी पावलं उचला. ह्या तुमच्या जर्नीमध्ये मी तुमच्यासोबत आहे. माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. क्रॉनिक इन्फ्लामेशनबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. त्यासाठी माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. त्यामुळं माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. मी अशाच नवीन नवीन चांगल्या विषयावर व्हिडिओ बनवत आहे. तर पुन्हा भेटू अशाच एका कॅन्सर प्रिव्हेन्शनच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत मित्रमैत्रिणींनो, नेहमीचसाठी स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.